ठाणे जिल्ह्यातील दिवा इथे 54 बेकायदा बांधकामांवर न्यायालयाने कारवाईचे आदेश दिलेत। ठाणे महापालिकेचं एक पथक याच आदेशांचं पालन करत इथल्याच एका इमारतीवर कारवाईसाठी गेलं होतं। दरम्यान या पथकाला इथल्या रहिवाशांकडून कडाडून विरोध केला गेला आणि आज दिव्यामध्ये आंदोलन करण्यात आलं। दिवा शहरात ठिकठिकाणी आत्मदहनाचे फलक उभारण्यात आलेत, तसंच महिलांच्या हातामध्ये पेट्रोल घेऊन नागरिक सुद्धा रस्त्यावर उतरल्याचं दिसतंय। त्यामुळे एकूणच परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। रहिवाशांकडून प्रचंड घोषणाबाजी सुद्धा केली जाते। याच दरम्यान आता आज ठाण्यामध्ये पार पडलेल्या जनता दरबारात वनमंत्री गणेश नाईक यांनी दिवेकरांना दिलासा देईल अशी एक घोषणा केलेली आहे। नेमकं हे प्रकरण काय, वनमंत्री गणेश नाईक यांनी पालिकेला नेमके काय आदेश दिलेत, याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। नमस्कार, आपण पाहतात लोकसत्ता लाईव्ह। दिवा परिसरातील 54 बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच दिले। त्यानुसार ठाणे महापालिकेने अनंत पार्क या इमारतीवर कारवाईसाठी पथक धाडलं होतं। कारवाईसाठी महापालिकेचं पथक येणार असल्याची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आक्रमक झाले। इमारतींवर कारवाई झाल्यास आम्ही आत्महत्या करू असा इशारा रहिवाशांनी दिला। महिलांनी इथले मुख्य रस्ते अडवून ठेवले। आमच्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत असं असतानाही महापालिका कारवाईसाठी येत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला। महापालिका आदेशाबाबत आम्हाला कुठलीही माहिती नाही असा सुद्धा दावा रहिवाशांकडून केला जातोय। दरम्यान हे आंदोलन करताना रहिवाशांनी चक्क हातामध्ये बाटल्या भरून पेट्रोल घेतलं होतं। त्यामुळे एकूणच या परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं। दरम्यान हे सगळं घडत असतानाच कल्याण डोंबिवली शहरातील बेकायदा इमारतींमधील रहिवाशांची फसवणूक झाली असून न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान ठेवताना नागरिकांना सुद्धा कसा न्याय देता येईल याचा विचार केला जाईल असं मत गणेश नाईक यांनी जनता दरबारात व्यक्त केलं। दिव्यातील 54 इमारतींबाबत मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात येईल आणि तोपर्यंत ही कारवाई तुर्तास थांबवावी असे आदेश सुद्धा वनमंत्री गणेश नाईक यांनी दिलेले। ठाणे येथील खारकरआळी भागातील रघुवंशी हॉलमध्ये सोमवारी वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतला होता। यावेळी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांच्यासह नागरिकांनी नाईक यांना निवेदन देऊन कल्याण डोंबिवली शहरातील बेकायदा इमारतीमधील रहिवाशांना न्याय देण्याची मागणी केली। त्यावर नाईक यांनी म्हात्रे आणि नागरिकांसह चर्चा करून संवाद साधला। कल्याण डोंबिवली शहरात अनेकांनी इमारतीत घरं घेतली आहेत। घर खरेदीसाठी बँकांनी कर्ज दिलंय। आता या इमारती बेकायदा असल्याचं निष्पन्न झालं, मात्र या सगळ्यामुळे नागरिकांची विनाकारण फसवणूक झालेली आहे। त्यात नागरिकांची काहीच चूक नाही। इथल्या नागरिकांचं म्हणणं आम्ही ऐकून घेणार आहोत, त्यांना कागदपत्र जमा करण्यासाठी वेळ देणार आहोत। तसंच माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा माझ्याशी फोन करून चर्चा केली। ते सुद्धा या भागात अशा 7 ते 8 इमारती आहेत असं म्हणाले। कल्याण ग्रामीणमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या अनेक इमारती आहेत असं सुद्धा नाईक यांनी सांगितलं। कल्याण डोंबिवली शहरातील बेकायदा इमारतींमधील रहिवाशांची फसवणूक झाली असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होईल। मात्र तोपर्यंत न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान ठेवून नागरिकांना न्याय देण्यासाठी तुर्तास ही कारवाई थांबवली जावी असा आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे महानगरपालिकेला दिला। दरम्यान या प्रकरणातील पुढील अपडेट सुद्धा आम्ही आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू। ते पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।